size of object, uses of concave lens and convex lens and persistence of vision. हे सगळे पॉइंट कव्हर केले की आपले हे प्रकरणच आज संपून जाते. आता बघा, अपॅरंट साइज ऑफ ऑब्जेक्ट याचा अर्थ काय? एक माझ्या हातात समजा पेन असेल, हा पेन कॅमेराच्या जर अगदी जवळ घेऊन आलो तर तुम्हाला हा पेनची साईज मोठी दिसते. या उलट हा पेन खूप लांब घेऊन गेलो तर तुम्हाला पेनची साईज लहान दिसते. मग याचा अर्थ असा झाला का पेनाची साईज बदलली? तर नाही. तर पेनाची साईज न बदलता आपल्याला दिसतं का असं? तर आता हे समजून घ्या. समजा एक PQ ऑब्जेक्ट आहे. PQ हा ऑब्जेक्ट असेल आणि या ऑब्जेक्टनी समजा इथून ऑब्झर्वर असेल. ऑब्झर्वर जर ऑब्झर्व करत असेल तर या PQनी ऑब्झर्वरच्या आयशी केलेला कोन समजा हा अल्फा असेल आणि हाच PQ ऑब्जेक्ट आपण आणखी जवळनं पाहिला, तेवढाच ऑब्जेक्ट आहे हा PQ ऑब्जेक्ट, आणि यानं या आयशी केलेला कोन जर गॅमा असेल, बीटा असेल, बीटा, तर बघा बीटा इज ग्रेटर दॅन अल्फा. हे इथे दिसते तुम्हाला की या PQ ऑब्जेक्टनं केलेला अँगल जो आहे तो या अल्फापेक्षा, अल्फा लिहिला होता आपण, अल्फापेक्षा मोठा आहे. याचा अर्थ PQ ही ऑब्जेक्टची जी अपीअरंट साइज, अपीअरंट म्हणजे दिसणारी, ही साइज आपल्याला मोठी दिसते. म्हणजे apparent size of object depends upon the angle made by our eyes. जेवढा अँगल मोठा तेवढी साइज apparent मोठी, जितका अँगल लहान तितकी apparent साइज लहान. म्हणून डोंगराच्या चढावरनं जर तुम्ही खालच्या बाजूला बघत असाल तर तुम्हाला गाड्यांची साइज लहान लहान दिसते, पण जसं तुम्ही डोंगर उतरत खाली यायला लागता तसं या गाड्या मोठ्या होतात. म्हणजे आपला जो अँगल ऑफ विजन आहे तो अँगल ऑफ विजन वाढत जातो आणि म्हणून या गाड्या मोठ्या दिसत जातात. आता पुढे आपल्याला बघायचे ते म्हणजे युजेस ऑफ कॉन्केव्ह लेन्स. आता कॉन्केव्ह लेन्सचे आपल्या पुस्तकात जे यूज दिले त्यामध्ये पहिला यूज आहे, तुम्हाला माहिती आहे काही मेडिकल इन्स्ट्रुमेंट जे असतात तर ती लेसर रेज वापरतात. म्हणजे उदाहरणार्थ कॅन्सरची ट्रीटमेंट असेल किंवा डोळ्याच्या शस्त्रक्रिया असतील तर अशा लेसर लाईट ज्यामध्ये वापरल्या जातात अशा मेडिकल इन्स्ट्रुमेंट मध्ये कॉन्केव्ह लेन्सचा वापर केला जातो. तसंच स्कॅनर किंवा CD प्लेअर जे तर यामध्ये सुद्धा कॉन्केव्ह लेन्स यूज केले जातात. नंतर बऱ्याच डोअरला, आजकाल बऱ्याच बिल्डिंग मध्ये डोअरला सेफ्टी डोअरसाठी पीप होल बसवलेला असतं. पीप होल मधून काय होतं की आतून बघणाऱ्या माणसाला बाहेरचा बराच एरिया पण दिसतो आणि बाहेरची व्यक्ती दिसते. तर त्याच्यामध्ये पीप होल मध्ये जो लेन्स बसवला तो कॉन्केव्ह लेन्स असतो. त्यानंतरचा यूज म्हणजे काही इन्स्ट्रुमेंट आहेत तर ही इन्स्ट्रुमेंट कशी आहेत तर त्यामध्ये कॅमेरा असेल किंवा मायक्रोस्कोप असेल अशा काही इन्स्ट्रुमेंट मध्ये कॉन्व्हेक्स लेन्सचा वापर करतात. पण याची इमेज क्लिअर मिळावी म्हणून आयपीसच्या आधी कॉन्केव्ह लेन्स वापरली जाते. मग असे काही युजेस कॉन्केव्ह लेन्सचे आहेत. आता काय काय यूज आहेत बघा. सगळ्यात पहिला यूज for proper working of instrument like medical equipment, scanner and CD player in which laser light is used.
ज्या ज्यामध्ये लेझर लाईटचा वापर केला जातो त्या सगळ्या इन्स्ट्रुमेंटमध्ये कॉन्केव्ह लेन्सचा वापर केला जातो. सेकंड बघा, इन द पीप होल इन डोअर. आता सांगितलं की सेफ्टी डोअर म्हणून पीप होल जो आहे, बाहेरचा एरिया मोठा दिसण्यासाठी पीप होलचा वापर केला जातो आणि या पीप होल मध्ये कॉन्केव्ह लेन्स बसवलेली असते. तिसरा, आपण जसं मागच्या व्हिडिओमध्ये काही दोष बघितले होते, नियर साइटेडनेस, फार साइटेडनेस, हे डोळ्याचे दोष आहेत. तर जिथं कॉन्व्हर्जिंग पॉवर वाढते म्हणजे नियर साइटेडनेस हा जो आजार आहे तो दूर करण्यासाठी त्याच्या चष्म्यामध्ये कॉन्केव्ह लेन्सचा वापर केला जातो, म्हणजे इन स्पेक्टॅकल्स टू करेक्ट नियर साइटेडनेस. त्याच्या पुढचा यूज, इन टॉर्च टू स्प्रेड लाईट वाईडली. आता टॉर्चचा बल्ब तुम्ही बघितलाय, अगदी छोटासा बल्ब असतो, पण या टॉर्च पासून प्रकाश मात्र भरपूर मिळतो. कशामुळं? तर या टॉर्चच्या पुढच्या भागामध्ये कॉन्केव्ह लेन्स बसवलेली असते. आणि आपण हे पण शिकलोय की कॉन्केव्ह लेन्स ही डायव्हर्जिंग लेन्स आहे आणि त्यामुळं या लहान बल्बपासून मिळणारा सगळा लाईट डायव्हर्ज केला जातो आणि त्यामुळं टॉर्च मधून आपल्याला भरपूर प्रकाश मिळतो. आणि आणखी एक यूज आहे, तो म्हणजे इन्स्ट्रुमेंट्स लाईक कॅमेरा, टेलिस्कोप अँड मायक्रोस्कोप यूज कॉन्व्हेक्स लेन्स, म्हणजे त्याच्यामध्ये कॉन्व्हेक्स लेन्स वापरतात. पण टू गेट गुड क्वालिटी ऑफ इमेज अ कॉन्केव्ह लेन्स इज यूज इन फ्रंट ऑफ आयपीस. इथं कॉन्केव्ह पाहिजे. कॉन्केव्ह लेन्स ही आयपीसच्या आधी वापरली जाते, म्हणजे इमेजची गुड क्वालिटी आपल्याला मिळेल यासाठी. आता जे महत्त्वाचे युजेस ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स तर ते आपण बघणार आहे. कॉन्केव्ह लेन्सचे यूज बघितल्यानंतर कॉन्व्हेक्स लेन्सचे यूज आपण बघू. आता ज्यावेळी आपण रे डायग्राम काढत होतो त्यावेळी लास्टची डायग्राम बघा, ऑप्टिकल सेंटर आणि फोकस याच्यामध्ये ज्यावेळी आपण ऑब्जेक्ट ठेवतो त्यावेळी त्याची इमेज आपल्याला सेम साइडला इरेक्ट इमेज मिळत होती. हेच प्रिन्सिपल सिंपल मायक्रोस्कोप मध्ये वापरलेलं असतं. सिंपल मायक्रोस्कोप म्हणजे तुम्ही जी भिंग वापरता, मॅग्निफाइंग ग्लास, त्याला सिंपल मायक्रोस्कोप म्हटलं जातं. किंवा आपण घड्याळाच्या दुकानामध्ये गेलो तर तो घड्याळ दुरुस्त करणारा माणूस त्याच्या डोळ्याला जे लावतो ती सिंपल मायक्रोस्कोप असते, म्हणजे साधं मॅग्निफाइंग ग्लास. आता यामध्ये कोणतं प्रिन्सिपल वापरलेलं असतं की ज्याची फोकल लेंथ लहान आहे अशी लेन्स काय करते, बिगर इमेज तयार करते आणि ही इमेज इरेक्ट असते. कॉन्व्हेक्स लेन्सचा सेकंड यूज आहे तो म्हणजे कंपाऊंड मायक्रोस्कोप. आता आपण सिंपल मायक्रोस्कोप बघितला, पण अगदी जे मायन्यूट ऑब्जेक्ट आहे तर ते मायन्यूट ऑब्जेक्ट त्यातून दिसत नाही, म्हणून दोन वेगवेगळे कॉन्व्हेक्स लेन्सची रचना केलेली असते. आता ही फिगर बघितल्यावर आपल्याला कंपाऊंड मायक्रोस्कोप लक्षात येईल. फिगर मध्ये काय आहे की एक छोटी लेन्स आहे, ज्या लेन्सची फोकल लेंथ पण लहान असते आणि क्रॉस सेक्शन एरिया पण लहान आहे. ती लेन्स आपण ऑब्जेक्टिव्ह लेन्स म्हणून वापरणार आहे. आणि दुसरी एक लेन्स आहे जिची फोकल लेंथ पण जास्त आहे आणि जिचा क्रॉस सेक्शन एरिया पण जास्त आहे, अशी लेन्स आयपीस म्हणून वापरणार आहे. या दोन लेन्स एका मेटॅलिक ट्यूब मध्ये व्यवस्थित अरेंज केलेल्या असतात. आता यामध्ये काय होतं बघा, ज्यावेळी एखादा ऑब्जेक्ट हा ऑब्जेक्ट या ऑब्जेक्टिव्ह लेन्सच्या समोर ठेवला जातो त्यावेळी आपल्या रिफ्रॅक्शनच्या रूल नुसार रे पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस आफ्टर रिफ्रॅक्शन इज गोज थ्रू फोकस, प्रिन्सिपल फोकस, आणि दुसरा ऑप्टिकल सेंटर मधून जाणारा रे. हे दोन रेज ज्यावेळी रिफ्रॅक्टेड रेज एकत्र येतात त्यावेळी या ऑब्जेक्टची
इन्व्हर्टेड इमेज इथे तयार होती। आता ही जी इमेज आहे ही इमेज या दुसऱ्या लेन्स साठी ऑब्जेक्ट म्हणून काम करते। आता ती त्याच्या ऑप्टिकल सेंटर आणि फोकसच्या मध्ये ठेवली जाते। त्यामुळे याच्या आधी जसं सिंपल मायक्रोस्कोपला आपण बघितलं तसे इथून जी व्हर्च्युअल इमेज तयार होती, ही जी इमेज तयार होती हे रेज या पद्धतीने जातात आणि ह्या पण मागे वाढवले की ही लार्ज एकदम मॅग्निफाइंग इमेज आपल्याला मिळते। अशा पद्धतीने कंपाऊंड मायक्रोस्कोपचं काम चालतं। म्हणजे काय कळालं तुम्हाला कंपाऊंड मायक्रोस्कोप? यामध्ये दोन कॉन्व्हेक्स लेन्स वापरल्यात। जी लहान कॉन्व्हेक्स लेन्स आहे ती ऑब्जेक्ट लेन्स म्हणून वापरली जाते आणि जी मोठी कॉन्व्हेक्स लेन्स आहे म्हणजे जिचा फोकल लेंथ पण जास्त आहे आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन पण जास्त आहे ती आयपीस म्हणून वापरली जाते। आणि एका लेन्स पासून जी इमेज तयार होती ती दुसऱ्यासाठी ऑब्जेक्ट म्हणून काम करते आणि अशा प्रकारे लार्ज इमेज आपल्याला मिळते। मग या कंपाऊंड मायक्रोस्कोप मधून आपण बॅक्टेरिया, प्लांट सेल, ब्लड सेल या सगळ्या ऑब्झर्व करू शकतो। आता आपल्या पुस्तकात काय काय माहिती दिली आहे आपण बघूया कंपाऊंड मायक्रोस्कोप विषयी। तर कंपाऊंड मायक्रोस्कोप इज मेड अप ऑफ टू कॉन्व्हेक्स लेन्सेस, ऑब्जेक्टिव्ह लेन्स अँड आयपीस। अशा दोन वेगवेगळ्या कॉन्व्हेक्स लेन्स पासून काय बनतो तर कंपाऊंड मायक्रोस्कोप बनतो। द ऑब्जेक्टिव्ह लेन्स स्मॉलर क्रॉस सेक्शन, ऑब्जेक्टिव्ह लेन्स हॅव स्मॉलर क्रॉस सेक्शन अँड स्मॉलर फोकल लेंथ। यातला जो ऑब्जेक्टिव्ह लेन्स आहे त्याची फोकल लेंथ पण लहान आहे, त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन पण लहान आहे। द आयपीस हॅज बिगर क्रॉस सेक्शन अँड बिगर फोकल लेंथ। ही जे आयपीस म्हणून जो कॉन्व्हेक्स लेन्स वापरलाय त्याची फोकल लेंथ पण जास्त आहे आणि ज्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन पण जास्त आहे। आता या दोघांच्या कंबाईन इफेक्टने आपल्याला लार्ज इमेज मिळते। बाय कंबाईन्ड इफेक्ट ऑफ these two lenses higher magnification can be obtained। एकदम मोठी लार्ज इमेज आपल्याला मिळू शकते। The image formed by first lens acts as object for second lens। पहिल्या लेन्सनं जी इमेज तयार केली ती दुसऱ्या लेन्ससाठी ऑब्जेक्ट म्हणून काम करते। आता याचे यूज कुठं कुठे आणि या दोन्ही लेन्स एका मेटॅलिक ट्यूब मध्ये अरेंज केलेले असतात। आता याचे यूज कुठे आहेत ऑब्झर्विंग मायन्यूट ऑब्जेक्ट लाईक बॅक्टेरिया, ब्लड सेल, प्लांट सेल एक्सेट्रा। आता याच्या बरोबर अपोजिट टेलिस्कोप मध्ये रचना असते, जो भाग यंदा आपल्याला स्किप केलाय। पण यामध्ये टेलिस्कोप मध्ये काय असतं बघा तर इथं आयपीस मोठा आहे आणि ऑब्जेक्टिव्ह लेन्स लहान आहे। बरोबर उलट म्हणजे ऑब्जेक्टिव्ह लेन्स मोठी आणि आयपीस लहान अशी रचना टेलिस्कोपला असते। आता याच्या पुढचा जो यूज आहे तो म्हणजे ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट, प्रोजेक्टर अशी जी ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट असतात त्यामध्ये स्पेक्ट्रोमीटर असेल तर स्पेक्ट्रोग्राफ असेल, अशा काही ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट मध्ये कॉन्व्हेक्स लेन्सचा वापर केलेला असतो। अशा प्रकारे वेगवेगळे यूज आपण कॉन्व्हेक्स लेन्सचे बघितले। आता या प्रकरणाचा जो लास्ट पॉइंट आहे प्रेसिस्टन्स ऑफ विजन, तो पॉइंट आता आपण डिस्कस करू। आपला पुढचा पॉइंट आहे पर्सिस्टन्स ऑफ विजन। आता पर्सिस्टन्स ऑफ विजन कळण्यासाठी एक छोटासा प्रयोग करूया। आता माझ्या हातामध्ये दोन उदबत्त्या आहेत। मी काय करते ही उदबत्ती पेटवते आणि उदबत्ती पेटवल्यानंतर ही जी उदबत्ती आहे तर हिचा आपण सर्कल तयार होते का बघू। आपण लाईट बंद करू यासाठी, हे बघा आता लाईट बंद केली की ही उदबत्ती मी फिरवते तुमच्या भोवती। तुम्हाला काय होतंय, तुम्हाला या उदबत्तीनं तयार केलेलं एक सर्कल तयार दिसते बघा, बरं दिसते का? एक सर्कल तुमच्या डोळ्यासमोर तयार होते।
या उत्पत्तीपासून तुम्हाला जे सर्कल दिसले ते कशामुळे दिसले? तर आपल्याला कोणतीही दृष्टी दिसते, कोणती वस्तू जी दिसते, तर ही वस्तू कशामुळे दिसत असते? तर आपल्या आय लेन्समुळे आपल्या डोळ्याच्या पाठीमागे जो पडदा आहे रेटिना, त्याच्यावर इमेज तयार होत असते. आणि जोपर्यंत वस्तू समोर आहे, आता ही काळेपेटी जोपर्यंत माझ्या समोर आहे तोपर्यंत माझ्या रेटिनावर ही काळेपेटीची इमेज राहत असते. पण जशी ही काळेपेटी हलवली जाईल तशी माझ्या डोळ्यापुढनं काळेपेटीची इमेज सुद्धा निघून जाईल. पण हे व्हायसाठी काही कालावधीची गरज असते. म्हणजे आत्ता डोळ्यापुढे घेतलं लगेच बाजूला सारलं तर वस्तू दिसणं बंद होतं असं नाही. तर अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंद म्हणजे सेकंदाचा 1/16 भाग एवढा वेळ ह्याची इमेज रेटिनावर राहत असते. आणि त्यामुळं त्याला म्हटलं जातं पर्सिस्टन्स ऑफ विजन. आता यामध्ये आपल्या पुस्तकात काय काय पॉइंट दिलेत बघू आपण. पहिला पॉइंट, वी सी ऑब्जेक्ट्स बिकॉज ऑफ आय लेन्स क्रिएट्स इट्स इमेज ऑन रेटिना. आपले डोळे कोणती वस्तू का बघू शकतात? कारण आय लेन्स जे तर ही आय लेन्स आपल्या रेटिनावर इमेज तयार करते. द इमेज ऑन रेटिना as long as the object is in front of us. जोपर्यंत आपल्या समोर तो ऑब्जेक्ट आहे तोपर्यंत रेटिनावर इमेज तयार असते. The image disappears as soon as the object is taken away. जसा हा ऑब्जेक्ट तुमच्या डोळ्यापुढनं बाजूला केला जातो तशी रेटिनावरची इमेज सुद्धा काय होते? निघून जाते. दिस इज नॉट इन्स्टॅनियस. इन्स्टॅनियस म्हणजे जलद होणारी क्रिया. तर ही लगेच जलद होणारी क्रिया नाही. कशामुळं? द इमेज रिमेन्स इम्प्रिंटेड ऑन आवर रेटिना फॉर 1/16th of a second. एका सेकंदामधला 16वा भाग एवढा काळ ती इमेज आपल्या रेटिनावर राहत असते. The sensation of retina persists for a while. This is called as persistence of vision. आणि ही इमेज जी रेटिनावर राहते तिला म्हटलं जातं persistence of vision. मग याचा फायदा काय? तर तुम्ही पिक्चर बघता किंवा कार्टून बघता, यामध्ये तुम्हाला त्यांच्या हालचाली दिसत असतात. तर या हालचाली ऍक्च्युअल मध्ये होत असतात का? तर नाही. ते वेगवेगळे फोटोग्राफ्स काढले जातात ओळीनं आणि तो रीळ असतो अख्खा. आणि हा रीळ जलद गतीनं आपल्या डोळ्यापुढून नेला की आपल्याला त्यातली पात्र हालचाल करत असल्यासारखी दिसतात. म्हणजे कुठलेही जी चलत आहे ज्यामध्ये पण तुम्हाला व्हिडिओज दिसतात तर हे सगळे काय असतात? पर्सिस्टन्स ऑफ अवर आईज असतात. आता आपला लास्ट पॉइंट काय आहे? तर आपल्याला कलर दिसतात वेगवेगळे. हे कलर आयडेंटिफाय का होतात? आणि दिवसा उजेडी तुम्हाला जेवढे कलर दिसतात रात्रीमध्ये हेच कलर तुम्ही फरक करू शकत नाही. याचं कारण काय आहे ते आता आपण बघूया. आपले डोळे वेगवेगळे रंग ओळखू शकतात. याचं कारण काय बघा. आपल्या डोळ्याचा जो पडदा आहे रेटिना, तर हा 2 प्रकारच्या लाईट सेन्सिटिव्ह सेलनी बनलेला असतो. एक असतात रॉड शेप ज्या लाईटच्या इंटेन्सिटीला रिस्पॉन्स देतात आणि दुसऱ्या प्रकारच्या आहेत त्या कोन शेप, त्या वेगवेगळ्या कलरला रिस्पॉन्स देतात. आता ज्या रॉड शेप आहे त्यामुळं आपल्याला ब्राईटनेस आहे का डिमनेस आहे का इंटेन्सिटी डोळ्याला कळती. मग ते ब्राईटनेस आहे का डिमनेस आहे हे आपल्याला रॉड शेप सेलमुळे कळते. पण जे कोन शेप आहे तर या कोन शेप काय करतात? वेगवेगळ्या कलरला वेगवेगळा रिस्पॉन्स देतात आणि त्यामुळं आपल्या डोळ्याला कळतं की रंग कोणकोणते. पण रात्रीच्या वेळी काय होत असतं? आपल्याला हे कलर स्पष्टपणे ओळखून येत नाही. ह्याचं कारण काय असेल? कारण ज्या रॉड शेपच्या सेल आहेत त्या डीम लाईटला सुद्धा रिस्पॉन्स करतात
पण कोन शेपच्या ज्या आहेत त्या डीम लाईटला रिस्पॉन्स करू शकत नाही, त्यामुळं तिथं वेगवेगळ्या कलरचं सेन्सेशन आपल्याला कळत नाही, म्हणून रात्रीच्या वेळी आपण रंग ओळखू शकत नाही. मग आता आपल्या पुस्तकात याबद्दल काय दिले बघा. तर सगळ्यात पहिला पॉइंट, द लाईट सेन्सिटिव्ह सेल्स ऑफ रेटिना आर शेप्ड लाईक अ रॉड अँड लाईक अ कोन. रॉड म्हणजे रॉड सारख्या आकाराच्या काही सेल्स असतात, काही कोन सारख्या आकाराचे असतात. द रॉड लाईक सेल रिस्पॉन्ड टू इंटेन्सिटी ऑफ लाईट अँड गिव्ह information about brightness and dimness to dimness of object to our brain. आपल्या मेंदूला इन्फॉर्मेशन कशाची दिली जाते, तर प्रखर प्रकाश आहे, डीम प्रकाश आहे, हे रॉड शेपच्या सेल मुळे कळतं. The conical cells respond to color and give information about color of object to brain. आता तुम्ही मागे एका प्रकरणात बघितलं होतं की वेगवेगळ्या लाईटची वेगवेगळ्या कलरची इंटेन्सिटी वेगवेगळी असते आणि या कोन शेपच्या ज्या सेल्स आहेत त्या वेगवेगळ्या कलरला वेगवेगळा रिस्पॉन्स देतात, त्यामुळे आपल्याला वेगवेगळे कलर कळतात. पण डीम लाईट मध्ये काय होतं, रॉड लाईक सेल्स रिस्पॉन्ड टू फेंट लाईट बट कोनिकल सेल्स डू नॉट. फेंट लाईटला रॉड लाईक सेल ह्या रिस्पॉन्ड देऊ शकतात, पण ज्या कोन शेपच्या आहेत त्या मात्र रिस्पॉन्ड करत नाही. म्हणून काय होतं, दस वी परसीव्ह कलर ओनली इन ब्राईट लाईट. त्यामुळं आपण कलर फक्त ब्राईट लाईट मध्येच ओळखू शकतो. आता तसं काही लोकांच्या रेटिनामध्ये कोनिकल सेलच कमी असतात, म्हणजे त्याचा रिस्पॉन्स काही कलरला मिळतच नाही, त्यामुळे ते दोन वेगवेगळ्या कलर मधला फरक ओळखू शकत नसतात. अशा व्यक्तींना कलर ब्लाइंड म्हणलं जातं. पण बाकी त्यांची दृष्टी सेम असते, फक्त कलरच्या बाबतीतलं ज्ञान त्यांना राहत नाही. आता या पॉइंट बरोबरच आजचा आपला हा व्हिडिओ पण संपतोय आणि आपलं प्रकरण पण संपते. नेक्स्ट पॉइंट घेऊन नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण भेटूया. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.